विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण घटक एका शब्दाबद्दल शब्दसमूह भाग 2. तर सर्वात पहिला शब्द आहे कनवाळू. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवणारा म्हणजे कनवाळू. कमलाक्षी, जिचे डोळे कमल पुष्पाप्रमाणे सुंदर आहेत अशी म्हणजे कमलाक्षी. कमलपुष्प म्हणजे कमळाचे फूल. कमळाच्या फुलाप्रमाणे जिचे डोळे सुंदर आहेत अशी कमलाक्षी. कवयित्री, कवितेची रचना करणारी स्त्री म्हणजे कवयित्री. कवितेची रचना करणारा पुरुष म्हणजे कवी. कामधेनू, इच्छिलेली वस्तू देणारी गाय. कृष्ण पक्ष, अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा किंवा वद्य पक्ष. कल्पवृक्ष, इच्छिलेली वस्तू देणारे झाड. तर इथे दोन्हीही इच्छिलेली वस्तू देणारेच आहेत, परंतु ही आहे कामधेनू गाय आणि आहे कल्पवृक्ष झाड. गाय झाड दोन्हीमधला फरक लक्षात घ्यायचा आहे. गाय म्हणजे कामधेनू, कल्पवृक्ष म्हणजेच इच्छिलेली वस्तू देणारे झाड. कर्तव्य पराडमुख, कर्तव्याकडे पाठ फिरवणारा. कुंजविहारी, कुंजात विहार करणारा. काठवत, भाकरी करण्याची लाकडी परात. भाकरी करण्यासाठी जुन्या काळामध्ये आणि सध्याही काही ठिकाणी लाकडी परात वापरतात. स्टीलच्या परात आलेल्या आहेत, परंतु जुन्या काळी लाकडी परात वापरत असत. तिला काय म्हणत? काठवत. काठवत म्हणत तिला. कृतज्ञ, केलेले उपकार जाणणारा व्यक्ती म्हणजे कृतज्ञ. अशी व्यक्ती जिच्यावर कोणी काही मदत केली तर ती त्या व्यक्तीचे उपकार आयुष्यभर लक्षात ठेवत असणारी व्यक्ती म्हणजे कृतज्ञ. कृतघ्न, केलेले उपकार न जाणणारा. काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना आपण कितीही मदत करा, कितीही त्यांच्यासाठी आपला वेळ द्या, आपली शक्ती खर्च करा, तरीही त्या व्यक्तीला त्याचं काम झालं की ते सर्व विसरून जातात. अशा व्यक्तींना काय म्हणतात? कृतघ्न. 12वा शब्द आहे क्रांती. क्रांती म्हणजे अकस्मात घडून आलेला बदल. तर इथे लक्षात घ्यायची ही आहे क्रांती. आणि आपण शब्दसमूह भाग 1 मध्ये पाहिलेला शब्द आहे उत्क्रांती. त्याचा अर्थ काय आहे? उत्क्रांतीचा अर्थ हळूहळू घडून आलेला बदल आणि क्रांतीचा अर्थ काय आहे? अकस्मात म्हणजे अचानक घडून आलेला बदल. हा दोन्हीमधला फरक लक्षात ठेवायचा आहे क्रांती आणि उत्क्रांतीमध्ये. त्यानंतर पुढचा शब्द आहे खग. खग म्हणजे आकाशात गमन करणारा. गडकरी, गडाचा किंवा किल्ल्यांचा प्रमुख अधिकारी. गजगामिनी, जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी म्हणजे गजगामिनी. पुढील शब्दसमूह पाहूया. गिरिजन. गिरी म्हणजे डोंगर आणि जन म्हणजे लोक. डोंगरात वास्तव्य करणारे लोक म्हणजे गिरिजन. गावकूस, गावाभोवतालचा तट म्हणजे गावकूस. गर्भश्रीमंत, जन्मतच श्रीमंत असलेला म्हणजे गर्भश्रीमंत. गारुडी, सापांचा खेळ करणारा जो असतो त्याला गारुडी म्हणतात. घरभेदी, शत्रूला सामील झालेला व्यक्ती म्हणजे घरभेदी. चक्रपाणी, ज्याच्या हाती चक्र आहे असा म्हणजे विष्णू म्हणजेच चक्रपाणी. इथं चक्र दिले आणि पाणी म्हणजे काय असतं? हात. चक्रपाणी, ज्याच्या हाती चक्र आहे असा विष्णू. चतुष्पाद, 4 पायांवर चालणारा म्हणजे चतुष्पाद. चावडी, गावाच्या कामकाजाची जागा म्हणजे चावडी. आणि गावकूस म्हणजे काय आहे? गावाभोवतालचा तट म्हणजे गावकूस. चावडी म्हणजे गावाच्या कामकाजाची जागा. चतुर्वेदी, 4 वेदांमध्ये पारंगत असणारा म्हणजे चतुर्वेदी. 25वा शब्द आहे जहाल. रागीट किंवा त्वरित कृती करणारा व्यक्ती म्हणजे जहाल. आपण जहाल आणि मवाळ गट इतिहासामध्ये अभ्यासलेला आहे. जहाल म्हणजे कोण? रागीट किंवा त्वरित कृती करणारे. लोकमान्य टिळक हे जहालवादी होते आणि महात्मा गांधी कसे होते? मवाळवादी होते ते. जहाल म्हणजे रागीट त्वरित कृती करणारा व्यक्ती. जर्जर, जर्जर म्हणजे कमकुवत झालेला.
जर्जर हा शब्द म्हाताऱ्या लोकांसाठीही म्हणजे वयोवृद्ध झालेल्यांना, कमकुवत झालेला, अशक्त झालेल्यासाठी वापरला जातो जर्जर. तहनामा, तहांच्या अटींचा तजुर्मा. तगाई, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज म्हणजे तगाई. तिठा, 3 रस्ते एकवटतात ती जागा म्हणजे तिठा. लक्षात ठेवायचे, तिठा म्हणजे काय? 3 रस्ते एकवटतात ती जागा. त्यानंतर पुढील शब्द आहे तिठा म्हणजे काय? 3 रस्ते एकवटतात ती जागा. आणि 4 रस्ते एकवटतात ती जागा म्हणजे काय? चौक. लक्षात ठेवा. पुढील शब्द आहे तट. किल्ल्यांच्या भोवतालची संरक्षक भिंत म्हणजे तट. 31वा शब्द आहे तितिक्षा. तितिक्षा म्हणजे हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. हा शब्द आपण सहसा वाचनात आपल्या येत नाही किंवा बोलतानाही आपण जास्त वापरत नाही, त्यामुळं हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. तितिक्षा, तितिक्षा म्हणजे हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. 32वा शब्द आहे ताम्रपट. ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख. जुन्या काळांमध्ये जे महाराजे राजे होते ते महत्त्वपूर्ण ओळी असतील, राज्यकारभाराच्या असतील किंवा संदेशासाठी काही महत्त्वाच्या ओळी असतील, ते तांब्याच्या पत्र्यावर कोरून लेख त्याचा करत असत. त्याला काय म्हणतात? ताम्रपट. तर अशा प्रकारे आज आपण एकूण 32 महत्त्वाचे शब्दसमूह पाहिलेले आहेत. हे सर्व शब्दसमूह हे महत्त्वाचे आहेत. काही सोपे आहेत, काही आपल्याला कधीही माहीत नसणारे असे शब्द आहेत. असे दोन्ही प्रकारचे पण परीक्षेला हे हमखास येतात. त्यामुळे हे शब्दसमूह सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. यामध्ये खूप काही जास्त किचकट असं काही नाही आहे, फक्त लक्षात ठेवणं हे आपल्या गरजेचं आहे. आणि 1 मार्क आपल्याला हमखास मिळवून देणारा हा घटक आहे. तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करा. आणि पुढील व्हिडिओ आपण शब्दसमूह भाग 3 लवकरच मी शेअर करेल तुमच्यासोबत. धन्यवाद.